भिवंडी तालुका के कूहे ग्राम पंचायत 2022 के चुनावी संग्राम में शिवसेना परनीत आई गांव देवी व ब्रह्मा देवी पैनल शिवसेना के सरपंच पद के उम्मीदवार अजय आहेरा तथा सदस्य पद के उम्मीदवार भारी वोटों से जीतने के पश्चात आज दिनांक 30 दिसंबर 2022 को भिवंडी पंचायत समिति के विस्तार अधिकारी संदीप परदेशी के अध्यक्षता में व ग्राम सेवक गणेश जाधव के प्रमुख उपस्थिति में नवनिर्वाचित सरपंच अजय आहेरा, उप सरपंच राजू काटेला तथा सर्व सम्मानीय सदस्यों ने संभाला पदभार। शुभेच्छकों का लगा तांता। तो वहीं नवनिर्वाचित सरपंच अजय आहेरा व उप सरपंच राजू काटेला तथा सर्व सम्मानीय सदस्यों को शिवसेना जिला प्रमुख विश्वासजीत हले, उप जिला प्रमुख तुलसीरामजी पाटिल, अरुण पाटिल, समाज कल्याण के माजी सभापति व विद्यमान सदस्य जिला परिषद थाने प्रकाश जी तेलीवरे, माजी सभापति व विद्यमान सदस्य भिवंडी पंचायत समिति विकास भोईर, शिवसेना उप तालुका प्रमुख बबन पाटिल, विभाग प्रमुख मदन पाटिल, पंचायत समिति सदस्य अंकुश पाटिल, जूनांदुर्खी ग्राम पंचायत सदस्य दत्ता शिकारी, उद्योगपति शेखर भोईर, जूनांदुर्खी शाखा प्रमुख संजय वारघड़े, चिंबीपाड़ा शाखा प्रमुख रमेश जाधव उर्फ माइकल, पत्रकार राजेंद्र पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर व शिव सैनिक तथा नातेवाईक मित्र मंडली व कूहे ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर नवनिर्वाचित सरपंच अजय आहेरा व उप सरपंच राजू काटेला तथा सर्व सम्मानीय सदस्यों को शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। प्रमुख परदेशी सर यांचे मी ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत करतोय। तसेच आपल्या ग्रामपंचायतीमध्ये नवीन निवडून आलेले माननीय सरपंच अजय आहेरा साहेब हे आज सरपंच पदावर विराजमान झालेले आहेत। तीस 12/2022 रोजी 12 वाजता विशेष ग्रामसभा आपण आयोजित करण्यात शासनाच्या निर्देशानुसार सदर सभेसाठी 2 अर्ज दाखल झालेले होते। कुंता प्रवीण दुंबाडा आणि राजू कृष्ण काटेला या 2 अर्जांपैकी पहिल्या फेरीमध्ये दोघांना समसमान 5-5 मतदान झालेले होते। त्यामुळे एक परिपत्रकानुसार शासकीय परिपत्रकानुसार निर्णायक मत देण्याचा अधिकार सरपंच असल्या कारणाने ते एक मत राजू कृष्ण काटेला यांच्या बाजूने पडल्यामुळे 6 मत त्यांना पडल्यामुळे सदर उपसरपंच कुहे याचे उपसरपंच म्हणून राजू कृष्ण काटेला यांना आज सर्व सभेतून जायचं आहे। सरपंच पदासाठी मी उमेदवार म्हणून उभा असताना ज्या पद्धतीने मला गावाच्या ग्रामस्थांनी आणि मतदार बंधू भगिनींनी मला आज या खुर्चीवर बसवलं त्यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो। त्यांच्या मतास पुढे तड जाणार नाही याची नेहमीच काळजी असेल आणि विकास कामाकडे बहुमताने लक्ष असेल। गावाचा विकास म्हटलं तर ज्या पद्धतीने मागच्या वर्षाचे जे काही मागच्या काळामध्ये पेंडिंग कामं किंवा बाहेरून आणण्याची जी कामं आता विरोध करण्याचा विषय इथे आलाच नाही। आता राजू काटेला उपसरपंचपदी आपण राजू काटेला साहेबांना विराजमान केलं। माझ्यासोबत धावपळ या हिशोबाने आम्ही दोघे मिळून विकास कामांना भर देऊ शकतो या हिशोबात आम्ही पुढची वाटचालीने दोघे आणि पूर्ण सगळ्या नवनिर्वाचित सदस्यांना घेऊन आम्ही चालणार आहोत। बोलायला झालं तर गराळपाडा या ठिकाणी अजून पाण्याची नळ योजना झाली, तसेच तेव्हाचा पाडा तिथे खूप पाण्याची अडचण आहे। या 2 ठिकाणी बारीकीने लक्ष असेल जसं खंडीचा पाडा कलमपाडा झाला या ठिकाणी सुद्धा बरीचशी कामं पेंडिंग आहेत ती आम्ही करण्याचा प्रयत्न करतो। सर्वप्रथम आई गावदेवीला वंदन करतो कुहे गावची, त्याचबरोबर बिरसा मुंडा यांना वंदन करतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रावर आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आणि त्यांचेही भगवा
संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण खेडोपाड्यामध्ये आज हा भगवा फडकतो आणि त्याच्याच प्रेरणातून आज या ठिकाणी मी उपसरपंचपदी निवड माझी झालेल्या या ठिकाणी सर्वप्रथम गावचे मतदार बंधू भगिनींनी त्याचबरोबर सर्वांचं आज 9चे सदस्य आहेत त्यांनी सुद्धा मला बऱ्यापैकी सहकार्य केला आणि त्यांचं देखील मी मनापासून सर्वांचं आणि माझ्याबरोबर सपोर्टर आहेत सर्वांचं मी आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर माझे खास सपोर्टर ज्यांनी मला भरपूर सहकार्य केला, मी भरपूर संकटामध्ये होतो, त्यांनी मला कुठेतरी अजय एक 9चे सरपंच आहेत, त्यांनी सुद्धा लहानपणापासून जे आम्ही दोस्तच आहेत आणि त्यांनी सुद्धा प्रत्येक वेळेला मला वेळोवेळी वेळी त्यांचा सुद्धा मला मदत असते आणि ह्या वेळेला सुद्धा त्याची एक मोठी मदत। त्याचबरोबर मला मदत ज्यांनी केलेलं आहे भरपूर म्हणजे उपसरपंच पदीसाठी सन्माननीय रमेश जाधव, त्याचबरोबर युवा सेना तालुका सन्माननीय जयेश जोशी त्यांनी सुद्धा मला सहकार्य केले। त्याचबरोबर समाजसेवक रोहित पाटील लाखिवली यांचा देखील एक मोलाचा मला सहकार्य। त्याचबरोबर आतिश कदम एक माझे भावासारखे आहेत, त्यांनी सुद्धा मला खूप मदत केली। त्याचबरोबर सन्माननीय पंचायत समितीचे सदस्य सन्माननीय अंकुजी पाटील, त्याचबरोबर सभापती सन्माननीय कांबे गटाचे सन्माननीय प्रकाशजी तेल्लेवडे एक प्रेमल आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली लगभग 3 ग्रामपंचायत या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि त्यांचा एक मोठं हे एक आम्हाला यश येतं आणि त्यांच्याच विकास कामातून हे आम्हाला एक यश आलेलं आहे आणि सर्वांना पुन्हा एकदा मी सर्वांचा एक आभार व्यक्त करतो आणि काही आम्ही जर चुका झाल्या असतील तर आम्हाला सांभाळून घ्या आणि यापुढे आम्ही अजय आणि पूर्ण आमची बावडे आहे ती पूर्ण जिथे कमी तिथे आम्ही उभे राहणार आणि जिथे काही कमी असेल घरकुलाचा प्रश्न असेल अन्यथा पाण्याची योजना असेल रस्त्याचा भरपूर प्रश्न आहेत या ठिकाणी आम्ही संपूर्ण बावडी घेऊन आम्ही पुढे त्याचबरोबर भाऊसाहेब हे संपूर्ण आम्ही पुढे कामाचा विकास करण्याचा प्रयत्न करू। सर सांगायचं झालं तर आमचा समाज आदिवासी समाज आहे, इथे बऱ्याचशा समस्या आहेत, त्या कारणास्तव आज वातावरण बघून आज बघितलं तर भरपूर समजा आले आणि कुठेतरी आम्हाला पण इथे राजकारणात येणं गरजेचं होतं म्हणून आज आम्ही राजकारणामध्ये आलो। खेडोपाड्यामध्ये फार आमचे काही गोष्टी घरकुलाचा प्रश्न असेल बऱ्याचशा इत्यादी प्रश्न आहेत त्या आम्हाला अजय सरपंच साहेब आहेत त्यांच्या समवेत सदस्य आम्हाला पुढे काम करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रेरणातून मी या ठिकाणी राजकारणामध्ये आलेलो आहे। सर्व शिकलेली मुलं आहेत आणि सर्व ऍक्टिव्ह आहेत, सर्व काम करतीलच आणि आम्हालाही त्यांचं पूर्ण सहकार्य असेल तेही काम करतील ही देखील मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो आणि आम्हाला भरपूर त्यांचाही सहकार्य असेल आणि आम्ही त्यांना सरपंच साहेब आणि मी स्वतः सर्वांना घेऊनच चालेल, त्यांनी देखील आम्हाला घेऊन चालावं ही कृपा करतो। कुहे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि उपसरपंच यांचं पदग्रहण आणि उपसरपंचाची निवडणूक, तर या ठिकाणी ही 2 तरुण कार्यकर्ते आज त्या पदावर गेलेले आहेत। एक परत सांगतो नाव अजय आहेडा आणि राजू काटेला या दोघांना आम्ही ती पदं दिलेली आहेत। मला इथे येऊन कारण मी प्रत्येक वेळेला यायचो, एकदा आमच्या हातातून अशीच गेम हुकलेली होती, आज सगळ्या कार्यकर्त्यांनी तो विजय पुन्हा संपादित केलेला आहे। मला या ठिकाणी एक आनंद वाटतो, या ठिकाणी कार्यालय आल्यानंतर मी पहिल्यांदा आलो आहे आणि ह्या कार्यालयाची पॉझिटिव्हिटी मी सांगतो तुम्हाला। अंकुश पाटील इथं आहे, तुमचा जिल्हा परिषद मेंबर प्रकाशजी इथं आहेत, बबन पाटील आहेत, त्याच्यानंतर अरुण पाटील आहेत, मदन आहे, राजू आहे, म्हणजे सगळे कार्यकर्ते आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे ग्रामसेवक जे आहेत हे म्हणजे व्यक्तिगत विश्वासाने याच्यावर मनापासून प्रेम करणारे आहेत। मी ग्रामसेवक साहेबांना आणि या सगळ्यांना सांगेन की किमान मला महिन्यातून 1 वेळा इथं बोलवा, आपण या भागाचा कायापालट करू शकतो। समजा ग्रामपंचायतला किती पैसे येतात याच्यापेक्षा कुठून किती पैसे आपण आणू शकतो तोही आपण बसून चांगली व्यवस्था झालेली आहे आणि चांगल्या जागेमध्ये बसणाऱ्या माणसांच्या डोक्यात चांगले विचार असतात, म्हणून तुमच्या दोघांच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो की डोक्यात चांगले विचार ठेवा। अगोदरचे समजा जे कोणी काम केलं असेल तर कोणाच्या तोंडातून शब्द अरे तेही फसवला आम्हाला सगळा, तुमच्याकडे तुम्ही कोणाला फसवला अशी तक्रार आमच्याकडे येता कामा नये, कारण अंकुश आणि प्रकाश जिथं काम करतात त्यांच्याबाबत तक्रार माझ्याकडे अजून आलेली नाही। तक्रार असेल तर प्रेमाची असेल किंवा आमच्याकडे येत नाहीत वगैरे वगैरे, पण या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम झालेलं आहे। सरपंच किती मताने निवडून आला याच्यापेक्षा तो निवडून आल्याला महत्त्व असतो।
लाख मतांनी निवडून आलेला सुद्धा विधानसभेमध्ये 30 खुर्ची असते आणि 5 मतांनी निवडून आलेला सुद्धा 30 खुर्ची असते. फक्त त्यांच्या मनामधल्या संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पना त्यांनी कृतीत उतरवण्यासाठी आम्हाला सांगावं, आम्ही निश्चितपणे सहकार्य करू. आणि अशा या निसर्गरम्य भागामध्ये येण्याला आम्हाला सुद्धा आनंद वाटेल. इकडं आम्ही येऊन इकडं काही नव्हतं आपला पुढं, तर इकडं आपले 2 म्हणजे सदस्य इथं जिल्हा परिषदचे त्यांना चेअरमनशिप दिली आम्ही. हा तुमच्या भागाचा सन्मान केलेला आहे. मी प्रकाश तेलिवरेला चेअरमन केला म्हणजे प्रकाश तेलिवरेचा सन्मान नाही, तो अजून अंकुशचा करायचा बाकी आहे, पण तो पुढच्या वेळेला करू आपण. तर एक तुम्हाला सांगतो, ही सगळी माणसं आपण जर चांगल्या पद्धतीने काम केला तर सगळे मोठे होणार आहोत. कोणीतरी काम करतो म्हणून त्याला खेचायचा प्रयत्न केला तर कोणालाच मोठा होता येणार नाही. म्हणून तुमच्याकडनं अपेक्षा आहे. आणि दुसरी गोष्ट, या अंकुशच्या माध्यमातून विकास भोईरसारखा एक क्रियाशील आणि दानशूर माणूस तुम्हाला आम्ही दिलेला आहे. थोडीशी तुम्हाला प्रचिती आलेली असेल, याच्यापेक्षा जास्त काम चांगलं करूया आपण. आणि तुम्हाला 2 नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना आणि सगळ्या सदस्यांना मनापासून धन्यवाद देतो. ग्रामपंचायत कमिटीला धन्यवाद देतो, ग्रामसेवकांना पण देतो की त्यांनी आम्हाला कामासाठी बोलवावं अशी विनंती करतो. आणि आजच्या दिवशी मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक होती. या अगोदर जनतेतून थेट सरपंच म्हणून अजय आहेडा हे सरपंच पदावर विराजमान झाले. आज त्यांनी आपला पदभार स्वीकारला. त्याच्यानंतर उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. त्याच्यामध्ये 2 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. एक राजू काटेला आणि दुसरा अर्ज दाखल झाला होता तो अर्थातच कुंदा दुमाडा. हे 2 अर्ज दाखल झाले होते उपसरपंच पदाकरिता. तर याच्यामध्ये मतदान घेण्यात आलं, गुपित मतदान घेण्यात आलं. त्याच्यामध्ये दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडली. समसमान मते पडल्यानंतर जो काही नवीन GR आहे त्या GRमध्ये सरपंचांना मत टाकण्याचा अधिकार जो आहे तो मत टाकण्याचा अधिकार अजय आहेडा जे विद्यमान सरपंच आहेत कोहे ग्रामपंचायतीचे यांनी राजू काटेला यांच्या बाजूने तो मत टाकला. आणि उपसरपंचपदी शिवसेनेचे राजू काटेला हे उपसरपंच पदावर विराजमान झाले. आज या कुहे ग्रामपंचायतीमध्ये या ठिकाणी अजय काटकरी जर विचार केला तर त्यांनी सुद्धा 5 वर्षामध्ये ग्रामपंचायतीमध्ये ते होते त्या बॉडीमध्ये. आणि दुसरे आमचे शिवराम काटकरी. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन सांगेन की सरपंच पदाला जे उमेदवार उभे होते जनतेतून थेट सरपंच म्हणून ते अर्थातच रवी मडवी. या तिन्ही कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या समवेत असंख्य कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे. त्यांचं शिवसेनेमध्ये मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय.